नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। 100 फुटी रस्त्यावरील गाळीधारकांकडून 15 फुटी जागेच्या मागणीला स्थगिती। खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक। अतिक्रमणे मात्र काढणार। सांगली शहरातील 100 फुटी रस्त्यावर गटारीच्या कामांसाठी महापालिकेने गाळीधारकांकडून 15 फूट जागा सोडण्याची मागणी केलेल्या मागणीला स्थगिती देण्यात आली आहे। सांगलीच्या सर्किट हाऊसमध्ये मनपा प्रशासन आणि खासदार विशाल पाटील तसेच छत्रपती शाहू महाराज मार्ग 100 फुटी रोड येथील गाळीधारक म्हणजेच महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक फिरोजभाई पठाण यांनी पुढाकार घेऊन गाळीधारक, मनपा प्रशासन आणि खासदार विशाल पाटील यांची बैठक घडवून आणली। त्यात हा निर्णय झाला। 100 फुटी रस्त्यावरचे अतिक्रमण असल्यास गाळीधारक स्वतः काढून घेऊन मनपाला सहकार्य करणार असून गाळीधारकांना देण्यात आलेल्या 15 फूट जागा सोडण्याच्या दिलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली आहे। बऱ्याच गाळीधारकांकडून व्यवसाय करताना जागा अपुरी आहे। आणखीन 15 फूट जागा गेल्यास व्यवसाय करण्यास जागा शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती असल्याने हा निर्णय झाला असल्याचं प्रभाग क्रमांक 15 नगरसेवक फिरोजभाई पठाण यांनी म्हटलं आहे। रस्ता मोकळा ठेवा, अतिक्रमणे काढून रस्ता सुसज्ज करण्यास महापालिका प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन यावेळी खासदार पाटील यांनी केलं आहे। या आवाहनाला उत्तर देताना सेंचुरी मार्केट कमिटीचे अध्यक्ष श्री सलीमभाई नदाफ यांनी म्हणाले की आम्ही वेळोवेळी महापालिकेत सहकार्य केलेलं आहे। ज्या वेळेला 100 फुटी रस्ता झाला किंवा भोपे गटर झाली त्यावेळी देखील आम्ही सहकार्य केलं आहे आणि यावेळी देखील नवीन होणाऱ्या गटारीस सहकार्य करू, असं त्यांनी आज प्रतिपादन केलं आहे। त्याला उपस्थित गाळीधारकांनी सहमती दर्शवली आहे। जागा मागणीच्या नोटिसा आल्याने गाळीधारक अस्वस्थ होते, मात्र नगरसेवक फिरोज पठाण यांच्या प्रयत्नाला यश आल्याने गाळीधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे। यावेळी युनुस महात, सेंचुरी कमिटी मार्केटचे अध्यक्ष सलीम नदाफ, असलम जमादार, सेंचुरी मार्केटचे उपाध्यक्ष अभिजित सोलापुरे, प्रफुल्ल गोसावी, सेंचुरी मार्केटचे संचालक अख्तर अतार, वैभव कदम, सेंचुरी मार्केटचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शहाबाज नायकवाडी, विनायक पानसे, युसुफ मेस्त्री, लालूभाई पांडुरंग आवळे, नजीर पटेल, इम्रान पखाली, नारायण पुजारी, युनुसभाई बारगीर, मोहसिन जमादार, अंजुम नदाफ, मनसूर मनीर, इंजिनियर याकूब मनेर, रफिक जमादार, गणपा मेस्त्री, सागर मेस्त्री, राजू पाटील यांच्यासह व्यापारी आणि गाळीधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आपली सोसायटी किंवा संघटना स्क्रॅप मार्केटचा अध्यक्ष पण मीच आहे। तर मला काय म्हणायचं आहे की तुमची गटर करताना आम्ही काय अडचण केली तर तुम्ही आम्हाला विचारा। माझी 100 फूटला 40 फूट पुढं आहे, तर मी तुम्हाला 2-4 फूट परत देईल हो, पण असं तुम्ही नोटिसा देऊन समोरचे 15 फूट मोकळे ठेवा असं होणार नाही सर। तर माझी 10 फूटची ह्याची जागा आहे, तर 15 फूट कसं सरकणार आहे? मला होऊ शकत नाही ते। तर तुम्ही काय करा, तुमची गटर करताना एक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः उभा राहून मी तुम्हाला माझे 2-3 फूट लागले तर आम्ही देतो। आता आणि काय पाहिजे तुम्हाला? बरं, हिकडची ऐका, हिकडच्या विषयी भोटे गटारीचा नाही, गटारीचा आमच्या ह्या साईडचा आहे, असू दे, मी उभा करून देतो। ज्या वेळेला साहेब तुमची अतिक्रमण हे झालं, ते 100 फुटी रस्त्याचं मार्किंग झालं, मी सगळ्यांना सांगितलं, खाडेगावना पण सांगितलं, सुनील पवार होते त्यावेळेस तुम्हाला पण सांगितलं, एक संघटनेचा अध्यक्ष म्हणून तुम्ही आमच्याकडे JCB आणायचं नाही, तुम्ही आम्हाला मार्किंग करून द्या, आम्ही मार्किंग काढून घेतो। काढून घेतलं नाही साहेब, सगळ्यांचं स्वतःवरून काढून कुणाला 2 फूट शेड पुढायला आम्ही काढून घेतलं। हे सहकार्य आम्ही तुम्हाला करणार। छत्रपती शाहू महाराज मार्ग 100 फुटी रोड या ठिकाणी आयुक्त साहेबांनी अतिक्रमणच्या ज्या नोटिसा दिल्या होत्या त्या नोटिसा म्हणजे जाचक नोटीस असं सगळ्यांना दिलेल्या होत्या, म्हणून आम्ही आमचे नेते खासदार विशालदादा पाटील यांना 2 दिवसापूर्वी भेटून 100 फुटी रोडवरचे सर्व मिस्त्री लोक, कर्मचारी, जे काही दुकानदार आहेत सगळ्यांना भेटून त्यांना ही परिस्थिती सांगितली। 100 फुटीवरती जे अतिक्रमण म्हणून काढा लागल्यात ते काय अतिक्रमण काढून दे, पण 100 फुटी सोडून 15 फूट आत म्हणजे ज्याचा गाळा 14 फुटी आहे, 14 फुटाचा आहे, त्याला 15 फूट तो देणार कुठे? आणि ते मालकीची जागा 15 फूट मागतात। अशा परिस्थितीत सगळ्यांना भीतीचं वातावरण वाटलं। सगळ्यांची हातावरची पोटं आहे, त्यावरती त्यांचा
गुजारा चालणार, म्हणून आम्ही विशालदादा यांना विनंती केली. त्यांनी मीटिंग आज सर्किट हाऊसला घेतली आणि आयुक्त साहेबांनी उपायुक्त साबळे साहेबांना इथं पाठवले. त्यांना आमची अडचण सांगून सगळं अडचण त्यांना मांडली त्यांच्यासमोर आणि विशालदादांनी पण सांगितले एकही जागा किंवा इमारत पाडू देणार नाही. जे अतिक्रमण 100 फुटीच्या बाहेर तुम्ही येत आहे ते तेवढं तुम्ही हुन काढून घ्या अशी विनंती सगळीजण म्हणजे विशालदादांनी केली सगळ्यांना. ती विशालदादांची विनंती सगळ्यांनी मान्य केली आणि आमच्या हद्दीतलं जे आम्ही बाहेर जे शेड बीड आलं आहे ते काढून घ्यायची व्यवस्था करतो असं आज हे सांगण्यात आलं. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.